उपोषण कसल्या संदर्भात आहे? आज हे माझं अर्धनग्न उपोषण आहे। या उपोषणाच्या मागे श्रीरामपूर शहर काही प्रमुख मागण्या आहे की 10 कोटी 35 लाख रुपये निधी श्रीरामपूर शहर विकासासाठी माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिला होता। तो 10 कोटी 35 लाख रुपये निधी नगरपालिकेने ज्या कामासाठी दिला होता त्याच कामासाठी तो वापरला का? तो रस्त्यासाठी दिला तर मग कोणता रस्ता बनवला, कधी बनवला, कसा बनवला, त्याबाबतची सगळी माहिती आम्हाला पाहिजे। मग रस्त्याचं डांबरीकरण केलं का, रस्त्याचं डागडुजीकरण केलं का, किंवा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचा केला का? ज्या सार्वजनिक उपयोगिता करता जो 10 कोटी 35 लाख रुपये निधी शिंदे साहेबांनी दिला तो नगरपालिकेने कोठे, कसा आणि कधी खर्च केला याबाबतची सर्व डिटेल्स पत्रकारांच्या माध्यमातून, न्यूज चॅनलच्या माध्यमातून ती प्रसिद्ध करावी याच्यासाठी आमचं हे उपोषण आहे। दुसरा मुद्दा आमचा असा आहे, जो मुख्य कॅनल आहे त्या मुख्य कॅनलपासून कॉर्पोरेशनकडं मोरगे वस्तीच्या परिसरामधून एक पाटचारी जाते। गेल्या 10-15 वर्षापासून या पाटचारीला कॉर्पोरेशनचं पीक नसल्यामुळं की मुख्य कॅनलपासून त्याला पाणी नसतं, त्याच्यामुळे पाटचारी आटलेली आहे। नगरपालिकेने त्यामध्ये अनेक गटारी वगैरे सांडपाणी सोडल्यामुळं नगरपालिकेने ते सांडपाणी बंदिस्त केलं। मात्र पाटचारी आहे तशीच आहे। गेल्या 20 वर्षापासून आमचं म्हणणं आहे की पाटचारी बुजू नका। मात्र ती पाटचारीसाठी शिंदेसाहेबांच्या या 10 कोटीमधून 25 लाख रुपये निधी हा त्या पाटचारी बंदिस्तसाठी आलेला आहे। मग पाटचारीसाठी जर निधी आलेला असेल तर नगरपालिका किंवा CO यांचं प्रशासन हा निधी 25 लाख रुपये ते पाटचारी बंदिस्त करण्यासाठी का वापरत नाही? म्हणजे एकतर 10 कोटीचा हिशोब देत नाही, दुसरी गोष्ट 25 लाख रुपये मोरगे वस्तीच्या पाटचारीसाठी आले तेही तिथं वापरत नाही। पण नेमकं तुमचा याच्या मागचा उद्देश काय? म्हणजे हे कामं करण्यामागं भ्रष्टाचार झाला का याचा आम्हाला खुलासा करायचा आहे। कोणता ठेकेदार यामागं पोचला जातो का? कोणता राजकीय वरद हस्त नगरपालिकेच्या मागं आहे का जेणेकरून याचा तुम्ही हिशोब देत नाही, जनहितार्थ केलेल्या कामांचा खुलासा करत नाही? आमचं हे म्हणणं। एक सार्वजनिक शौचालय कोणीही वापरत नाही, असंख्य शौचालय पाडून त्या ठिकाणी शाळा उभारणीचा शासनाचा प्रस्ताव असताना सुद्धा मोरगे वस्ती शकुंतल नगर या भागामधलं सार्वजनिक शौचालय ते वापरत नाही। ते शौचालय तसं ठेवण्यात आलं आहे, ते पाडण्यात यावं आणि त्या ठिकाणी नगरपालिकेने त्यांची अंगणवाडीची शाळा उभारावी। आज नगरपालिका तिथं शाळा भरते पण दुसऱ्याच्या खोलीत नगरपालिका भाडं देते, मग भाडं वाचन ना आपलं, म्हणून त्या ठिकाणी नगरपालिकेने अंगणवाडीची स्थापना करावी। कचरा जिथं पावा तिथं कचरा कोंड्या पडीक आहेत, गटारी पडीक आहेत, गटारी बांधल्या जात नाही, कचरा कुंड्या बांधल्या जात नाही, त्यामुळे कचऱ्याची परिस्थिती फार भयानक झाली आहे। म्हणून एक ना एक अनेक मुद्द्यांसाठी आम्ही या ठिकाणी हे अर्धनग्न उपोषण आम्ही आज रोजी सुरू करत आहोत। आपल्या मागण्या मान्य नाही झाल्यास पुढील दिशा काय असणार? आताच्या उपोषणाला श्रीरामपूर शहरातील राजकीय, सामाजिक अनेक या ठिकाणी राजकीय नेते मंडळी येऊन गेले। श्रीरामपूर तालुक्याचे आमदार ओगले साहेब येऊन गेले, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाशदादा अधिक येऊन गेलेले आहेत, त्यानंतर संजयजी छल्लारे शिवसेनेचे नेते येऊन गेले आहेत, त्यानंतर श्रीरामपूर तालुक्याच्या माजी उपनगराध्यक्षा अनुराधाताई अधिक या उपोषणाला भेट देऊन गेल्या। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व कार्यकर्ते पुढारी या ठिकाणी येऊन गेले आहेत, संदीप मगर आमच्याबरोबर आहेत। अनेक कार्यकर्त्यांच्या भेटी या चालू आहे। हे लाक्षणिक उपोषण आहे। आमच्या जर मागण्या या ठिकाणी मान्य झाल्या नाही तर आमचं म्हणणं, आता मगाशी अशोक लोंढे सुद्धा या ठिकाणी होते, तर आम्ही या ठिकाणी असं म्हटलो आहोत, आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर पुढील आचारसंहितेच्या काळामध्ये पुन्हा एकदा या नगरपालिकेच्या समोर आम्ही मुंडन आंदोलन करू। आमदार ओगले साहेब या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी सीओशी चर्चा केली। अविनाशदादा अधिकारी सध्या आतमध्ये मीटिंग आहे, त्या ठिकाणी ते चर्चा करत आहे सीओचं म्हणणं आहे आम्ही यादी देतो, परंतु कधी देतो? आम्ही ठेकेदार बदलतो, केव्हा ठेकेदार बदलतो? हे असे पोकळ आश्वासनं चालणार नाही। या प्रकारचं आंदोलन आचारसंहितेच्या आत 2 ते 3 आंदोलन, पुन्हा एकदा प्रखर आंदोलन आम्ही करू। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, जोपर्यंत 10 कोटी 35 लाखाचा हिशोब सीओ देत नाही, चारी बंदिस्त होत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहील। यदा कदाचित मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्या तर निवडणुका झाल्यानंतरही आंदोलन याच पद्धतीनं आमचं चालू राहील। मित्र अक्षय आंबेडकरी चळवळीमधील तसेच सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष एन.एस. भालेराव या नगरपालिकेसमोर उपोषणाला बसलेले अर्धनग्न मोरगे वस्ती भागातील आगरमाळा असेल
समुद्रनगर असेल तसंच एकत्र शिंदे साहेबांनी ज्या ज्या सापूरच्या विकास कामासाठी 10 कोटी 35 लाख रुपये दिलेले ते आतापर्यंत वापरलेले नाही. मग प्रश्न करतं काय यासाठी त्यांचं आज म्हणजे लोकांच्या कामासाठी ते आज इथं उपोषणाला बसलेले आणि सर्व राजकीय पुढे असतील सामाजिक चळवळ असतील या चांगल्या कामाला निलेश भाऊरावांना पाठिंबा देत आहे. निलेश भाऊरावांची पार्श्वभूमी बघितली असेल तुम्ही तर त्यांची म्हणजे चांगली भूमिका आहे. आत्तापर्यंत शहरामध्ये लोकांच्या कामाच्या विकासासाठी ते अनेक वेळा घडलेले आणि त्यांनी नगरपालिकेला उपोषण करायच्या वेळेस त्यांनी आजवर पत्रव्यवहार केला होता. पण तरी या नगरपालिकेला त्यांनी म्हणजे त्यांना माहिती दिली नाही का तुम्ही उपोषणाला बसू नका. आता मजूरपणा चाललेला आहे तरी यांना जर आज न्याय नाही मिळाला तर आमच्या संघटनेच्या वतीने हिंदू संघटनेने त्यांच्याबरोबर उभं राहून ते जाऊन वेगवेगळे आंदोलन करून त्याला आमचा पूर्ण पाठिंबा राहील. त्यांनी उद्या राष्ट्ररोपा जरी केला तर आम्ही त्यांचा पाठिंबा राहील. तरी माझी नागपूरमध्ये शहरातील नागरिकांना विनंती तर आपण सर्वांनी त्याला पाठिंबा देऊ. तसंच नगरसेवक आमचे मित्र इथं उपस्थित झाले धर्मटे साहेब आशिष दादा त्यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी गांगर साहेब सुद्धा इथं उपस्थित झाले त्यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. आणि मी तुमच्या चॅनलद्वारे सांगू इच्छितो का जर यांचं उपोषणाला मित्र नाही तर आम्ही सर्व रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे आपल्या चॅनलमध्ये कवर करून टाकतो. अक्षय बोलले